आताची सर्वात मोठी न्यूज, वाल्मिक भोवती मकोकाचा फास. धनंजय मुंडेंनी 10 मिनिटात सोडली अजितदादांसोबतची बैठक. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. वाल्मिक कराडवर एवढी कठोर कारवाई झाल्यानंतर आधीच अडचणीत आलेले धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई झाल्यानंतर धनंजय मुंडे अजित पवारांची भेट घेण्यासाठी गेले. मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर नियमित बैठक होते. या बैठकीसाठी धनंजय मुंडे आले, पण अवघ्या 10 मिनिटांमध्ये ते अजितदादांची भेट घेऊन बाहेर पडले. परळीमध्ये सध्या तणावाची परिस्थिती असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत मंत्री धनंजय मुंडे यांनी चर्चा केली. अजित पवारांनी धनंजय मुंडेंकडून परळीच्या परिस्थितीचा आढावा घेतला. येत्या 2 दिवसांमध्ये परळी येथील परिस्थिती सामान्य झाल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणी अखेर वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. कराडने देशमुखांच्या हत्येचा कट रचल्याचा एसआयटीचा आरोप आहे. त्यामुळे कराडच्या भोवती कायद्याचा फास आणखी घट्ट झाला आहे. गेले काही दिवस संतोष देशमुखांचं कुटुंब कराडवर मकोका अंतर्गत कारवाईची मागणी करत होतं. आता मकोका अंतर्गत कारवाईमुळे कराडचा तुरुंगातील मुक्काम वाढणार आहे. पवनचक्की खंडणी प्रकरणी सीआयडीच्या ताब्यात असलेल्या वाल्मिक कराडवर अखेर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. खंडणी प्रकरणी कराडच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे आता मंगळवारी कोर्टात हजर करण्यात आलं होतं. पण त्याच दरम्यान अत्यंत वेगानं नाट्यमय घडामोडी घडल्या. सीआयडीनं वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई केली. त्यानंतर मकोकाच्या गुन्ह्यात सीआयडीनं पुन्हा एकदा कोर्टाकडे त्यांचा ताबा मागितला. त्यासाठी कराडला मकोका कोर्टात हजर करण्यात आलं होतं. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.